नमस्कार मैत्रिणींनो, आपण बघणार आहोत तुम्हाला स्वयंपाक करताना, किचनमधील काम करताना दररोजच्या जीवनात उपयोगी येणाऱ्या अशा महत्त्वपूर्ण टिप्स. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नंबर 1. लहान मुलांना रिकाम्या पोटी दही दिल्याने त्यांचा मेंदू तीक्ष्ण होतो. नंबर 2. लहान मुलांना रोज दूध प्यायला दिले पाहिजे. त्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी असते, त्यामुळे त्यांची हाडे मजबूत होतात. नंबर 3. जर कानाला आतमध्ये खाज येत असेल तर बोटाला खोबरेल तेल लावून कानामध्ये चोळावे, त्याने कानामधील खाज थांबते. नंबर 4. रोज सकाळी अंडे उकडून खावेत, त्याने हाडे मजबूत होऊन शरीराला ताकद मिळते. लहान मुलांना रोज 1 अंड खायला द्यायला पाहिजे. नंबर 5. गरोदर स्त्रियांनी नियमितपणे भिजवलेले बदाम खाल्ल्यास गर्भाच्या वाढीसाठी खूप फायदेशीर असते. नंबर 6. काळी मिरी आहारात वापरल्याने आतड्याचे बऱ्यापैकी आजार कमी होतात. नंबर 7. ताकामध्ये पोटॅशियम आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते, म्हणून हिवाळ्यात ताक पिल्याने शरीराला ऊर्जा मिळते. नंबर 8. बदाम मिल्कशेकसुद्धा ताकद मिळवण्यासाठी आणि बुद्धी व्यवस्थित राहण्यासाठी उपयोगी आहे. नंबर 9. पायावर बसून अन्न खाऊ नका, त्यामुळे लवकर म्हातारपण येते, कारण पायावर बसल्याने त्याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर होतो, म्हणून नेहमी मांडी घालून जेवण करा. नंबर 10. शाकाहारी लोकांना प्रोटीन मिळवण्यासाठी जवस, पनीर, सोयाबीन हे सुपरफूड आहेत, त्यामुळे त्यांनी आहारात याचा अवश्य समावेश करावा. नंबर 11. लसूण आल्याची पेस्ट तयार करून ठेवलेली असेल तर स्वयंपाकासाठी फार कमी वेळ लागतो. नंबर 12. चाकू आणि धारदार वस्तू नेहमी एकाच ठिकाणी ठेवा. जर तुम्ही या वस्तू पाणी असलेल्या ठिकाणी ठेवल्या तर गंज पडून त्या खराब होतात. नंबर 13. मासे खाताना काटा घशात अडकल्यास कोरडा भात खावा. नंबर 14. घरामधील कोणताही फॅन स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापड बुडवून त्याने फॅन पुसा. फॅन पुसायला फार कमी वेळ लागतो व स्वच्छही होतो. कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागावर थोडं पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा. नंबर 16. खोबऱ्याचे गोळे तसेच ठेवू नये. एकाचे 2 वाट्या करून तांदळाच्या किंवा डाळीच्या डब्यामध्ये ठेवाव्यात, त्यामुळे त्यांना बुरशी लागत नाही, ते चांगले राहते. नंबर 17. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, शिवाय आवळ्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. नंबर 18. तीळ हे कॅल्शियमचा उच्च स्रोत आहे, म्हणून तुमच्या आहारामध्ये तिळाचा समावेश करा. कॅल्शियमची कमी पडणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत, नवीन टिप्स आणि ट्रिक्ससोबत.